गडचिरोली जिल्ह्यातील रिपेनपल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गुड्डीगुडम बस स्थानकाजवळ पुलाचे काम सुरू आहे। नॅशनल हायवे 353C चे काम सुरू आहे। पुलाचे काम करण्याकरिता डायव्हर्शन करण्यात आले असता या ठिकाणी एक झाड तुटलेले दिसत आहे। वन विभाग काय कारवाई करणार, तर दस्ताच्या कडेला एक झाड आहे, तो झाड पूल बनवण्याकरिता अडचण निर्माण करीत आहे। कडेला उभे असलेले झाड तोडणार की काय याकडे जनतेचे लक्ष लागले। आलापल्ली गुड्डीगुडम रस्त्यावर नॅशनल हायवेचे काम सुरू आहे। सुरू असताना डायव्हर्शन करताना हे जे झाड आहे आणि पोकलनद्वारे तोडलेले आहे, तर या ठिकाणी वृक्षतोड झालेली आहे। नॅशनल हायवेने कोणत्या प्रकारची नासाडी न करता करायला पाहिजे होतं, मात्र त्याने हा झाड तोडलेला आहे आणि समोर एक झाड आहे। हे पोकलन उभी आहे। हे पोकलन त्या झाडाला तोडणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आणि ते खोदकाम चालू आहे। तर खोदकाम आमचे पत्रकार हे दाखवतील की हा जो खोदकाम चालू आहे पोकलन जो आहे आणि त्याच्या समोर जो झाड आहे तो झाड आडवा झालेला आहे आणि त्या झाडाला तोडतील की तो तसाच ठेवतील, हा एक विषय झालेला आहे। आणि काम करताना या ठिकाणी मोठी त्या झाडामुळे अडचण झालेली आहे। त्या ठिकाणी जो पुलिया होणार आहे तो पुलिया होणार हे नक्की झालेलं आहे, मात्र हे जे झाड आहे तर अडचण निर्माण करत आहे। तर या ठिकाणी ते झाड तोडतील की काय करतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। यस मराठीसाठी जावेद अली, विदर्भ संपादक, गडचिरोली। यस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गुडीगुडम अहेरी।